हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. चला तर आज आपण इथे गरमागरम आणि एकदम चविष्ट रेस्टॉरंट स्टाईल पास्ता आपण इथे घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी बनवूया. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पास्ता बनवण्यासाठी इथे आपण साहित्य बघूया. बघू शकता तर पास्ता बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेले आहे. इथे एक पाव, साधारण ते एक पाव पास्ता आहे, बघू शकतात. आणि या साईजमध्ये आहे. एक कांदा घेतलेला आहे मी, उभा कट करून घेतलेला आहे. एक शिमला मिरचसुद्धा बारीक कट केलेली आहे. चवीप्रमाणे मीठ, हळद, 2 चम्मच लाल तिखट, टोमॅटो सॉस आहे आणि 3 काळी मिरी आहे, ती बारीक वाटून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट, 1 टोमॅटो कट केलेला आहे, हिरवी कोथिंबीर कट केलेली आहे आणि पास्ता मसाला आहे 2 पॅक. चला तर त्यासाठी पहिले आपण कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडं तेल ॲड करायचं आहे आणि मीठही इथेच ॲड करायचं आहे. बघू शकतात पास्ता आपल्याला शिजवायला घालायचा आहे. तर त्या पास्त्याला सुद्धा मीठ लागलं पाहिजे अगोदरच, त्यासाठी आपण मीठ आणि तेल जे आहे ते इथेच आपण ॲड केलेलं आहे. शकतात तर पाणी त्यात आपलं गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे. त्या उकळत्या पाण्यामध्ये आता पास्ता टाकून द्यायचा आहे आणि हा पास्ता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला शिजू द्यायचा आहे. झाकण ठेवलं तरी चालेल, बघू शकतात. आणि तेल टाकल्याने काय होतं तर पास्ता हा एकदम मोकळा होतो, खाली लागत नाही आणि चिटकत नाही. बघू शकता तर अशा प्रकारे आपला पास्ता जो आहे तो आता इथे शिजून तयार आहे. आणि हा जो पास्ता आहे आपल्याला आता या चाळणीमध्ये जो आहे तो वेगळा गाळून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी राहू द्यायचं नाही आहे. बघू शकता तर अशा प्रकारे मी खाली आणखी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यावरती गाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हा पास्ता टाकून घ्यायचा आहे. त्याने काय होतं तर चाळणीच्या सहाय्याने पाणी खाली चाललं जातं आणि पास्ता एकदम सुटसुटीत मोकळा होतो. बघू शकता अशा प्रकारे पास्त्याचं जे पाणी आहे ते खाली पातेल्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे निघालेला आहे आणि पास्ता एकदम मोकळा शिजलेला आहे. आता इथे आणखी परत त्याच कढईमध्ये थोडी धुवून घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे, साधारण ते 4-5 उभी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. छान थोडीशी शिजली की लगेचच आपला कांदा कट केलेला आहे तो कांदा ॲड करायचा आहे. एक कांदा घेतलेला आहे मी, मोठा कांदा घेतलेला होता आणि हा कांदासुद्धा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. जास्त लालसरही होऊ द्यायचा नाही आहे, थोडं पाणी याचं सुकलं गेलं पाहिजे इतपतच कांदा होऊ द्यायचा आहे. लगेचच त्यामध्ये कट केलेली शिमला मिर्च ॲड करायची आहे आणि शिमला मिर्चसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी पास्ता तयार होतो. तर बाहेर खाण्याची काहीच गरज नाही आहे, घरीच बनवा. बघू शकता अशा प्रकारे इथे टोमॅटो जो आहे कट केलेला तो टोमॅटो ॲड केलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बघू शकतात भाज्यांना इथे भाज्या मिक्स केल्या, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, किती छान कलर आलेला आहे. आता ह्या सगळ्या भाज्या साईडला करून घ्यायच्या आणि मध्ये तेल तयार जमा होतं तर त्या तेलामध्ये आपले 2 चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच इथे छोटा चम्मच हळद घेतलेली आहे. ती हळद आणि लाल तिखट इथे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यालाही छान फोडणी बसते की लगेचच सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मीठ ॲड करायचं आहे. मिठाने काय होतं तर कांदा आणि टोमॅटो लवकर गाळ होतं, शिजल्या जातं. चवीप्रमाणे पहिलेसुद्धा आपण मीठ ॲड केलेलं होतं पास्त्यामध्ये, त्यानुसारच लक्ष देऊन इथे मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून थोडं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2 मिनटं इथं ह्या भाज्या होऊ द्यायच्या आहे, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च. आणि अशा प्रकारे बघू शकतात तुम्ही छानपैकी टोमॅटो इथे गाळ होतो. बघू शकतात अशा प्रकारे टोमॅटो गाळ करून घ्यायचा आहे, शिजू द्यायचा आहे इथे. आणि टोमॅटो लगेच शिजला की ते मसालेसुद्धा साईडने करून घ्यायचे, आणखी तेल एका ठिकाणी जमा होऊ द्यायचं आणि जो पास्ता मसाला आहे तो पास्ता मसाला यामध्ये ॲड करायचा.
2 पॅक घेतलेले होते मी, छोटे छोटे 2 पॅक. आणि आता हा मसालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. चटपटीत गरमागरम झणझणीत असा हा पास्ता लागतो बरं का. आणि हा मसाला कोरडा पडू नये त्यासाठी इथे मी एकदम थोडंसंच पाणी ॲड करते. बघू शकता इथे थोडं पाणी कमी वाटतंय, तर आणखी थोडं टाकून घेऊया. बस एवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आणि बघू शकतात आपला जो खालचा मसाला आहे तो एकदम असा ओलसर झालेला आहे, तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. आणि आता हा जो पास्ता आहे साईडने आपण चाळणीमध्ये गाळून घेतलेला होता, तो पास्ता बघू शकतात एकदम मोकळा झालेला आहे तो पास्ता आता. आणि छान शिजलेला सुद्धा आहे बरं का. आता हा पास्ता आपल्याला एकदम मोकळा करून घ्यायचा आहे. मोकळाच आहे तो, जास्त म्हणजे असा चिकटलेला नाही आहे, पण चाळणीमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे तो पॅक झालेला होता. अशा प्रकारे इथं आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. आणि त्या मसाल्यामध्ये हा सगळा पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे. आणि सारखं या पास्त्याला हलवत राहायचं आहे, खाली मसाला लागू द्यायचा नाही आहे. आता यामध्ये आपण काळी मिरी जी होती, 3 काळी मिरी, 3 ते 4 काळी मिरी घेतली होती, एकदम बारीक वाटून घेतलेली होती, ती टाकून घ्यायची आहे. आणि छोटी अर्धी वाटी इथे टोमॅटो कॅचअप आहे, ते टोमॅटो कॅचअपसुद्धा इथेच ॲड करायचं आहे. बघू शकतात, तर ते सुद्धा टाकून झालं. आणि हा पास्ता जो आहे तो आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छान कलर आलेला आहे आपल्या पास्त्याला. आणि गरमागरम आहे, झणझणीत आहे, चटपटीत आहे. बघू शकतात किती छान कलर आलेला आहे. आता आपण याच्यावरती कोथिंबीर ॲड करूया. आणि ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला आता याच पास्त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. माझ्या मुलांना पास्ता तर खूप आवडतो आणि मी शक्यतोवर शनिवारीच पास्ता बनवत असते. स्नॅक डे असतो त्या दिवशी. आणि एक दिवस खायला, एखाद्या वेळेस खायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे इथे आपला पास्ता बनून तयार आहे. तर रेस्टॉरंट स्टाईल पास्ता बनून आपला इथे तयार आहे. आणि हा पास्ता तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत.